महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी आमदार राजू भैया नवघरे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने या ठिकाणी जे बौद्ध अनुयायी नागपूर या ठिकाणी जात आहेत त्यांना अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम केला। आता आपल्या सोबत जिल्हा अध्यक्ष आहेत। या ठिकाणी जे आपण धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त जे अन्नदानाचा या ठिकाणी आयोजन केले, काय भावना आहेत, काय सांगणार? अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी अभिवादन करतो। धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व वसमत रेल्वे स्टेशन जमलेले सर्व बौद्ध अनुयायी यांना या ठिकाणी वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी भोजन दानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। तर आम्ही या ठिकाणी वसमत रेल्वे स्टेशनमध्ये जवळपास आता जी इंटरसिटी गाडी आली त्या गाडीला, त्याच्यानंतर पॅसेंजर गाडी आहे, त्याच्यानंतर रात्री 10 वाजता सुद्धा गाडी आहे आणि उद्या सकाळी नागपूर या पवित्र ठिकाणी प्राणगंगामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी अन्नदानाचं वाटप करणार आहोत। त्याच्यामुळं बुद्ध शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पायी राजू भैया नवघरे यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे। यानंतर प्राध्यापक रमेश जे मानवत आहेत, अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत, काय भावना आहेत, काय सांगणार? खरं म्हणजे आनंद या गोष्टीचा होत असतो। दीक्षाभूमीला गेल्याशिवाय आपल्या धम्माची तीव्रता आपल्याला कळत नाही। उद्या जे जे बांधव दीक्षाभूमीला असतील त्यांना कळेल, फक्त महाराष्ट्र नाही, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणाहून रेल्वेच्या रेल्वे ह्या फक्त बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्यासाठी पवित्र अशा दीक्षाभूमीमध्ये येत असतात आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जीवनात किती बदल झाला ते बदल तुम्हाला खऱ्या अर्थानं आपल्याला दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये कळतो। कारण आमदार निवास जे आहे नागपूर येथील त्याच्या खालच्या बाजूला ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंड मध्ये पूर्ण रात्रभर उद्या कार्यक्रम असतो जयपूरवर साहेब। त्या ठिकाणी बाहेर राज्यातल्या ज्या गाड्या आलेल्या असतात त्या गाड्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषेत, गेल्या वेळेस आम्ही गेलो होतो, दवणे साहेब सोबत होते, त्यांच्या भाषेमधून ते रडत होते। आम्हाला लक्षात येत नव्हतं हे काय चाललंय, तेव्हा आम्ही एका तिथल्या हिंदी माणसाला विचारलं हे काय चालू आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबासाहेब जर नसते, हे सगळे कामगार मंडळी आहेत, ते रडायला लागले की आम्हाला फक्त बाबासाहेबांमुळे आज एवढे माणूस झालेले, की खूप मोठी क्रांती आहे आणि त्या क्रांतीच्या बदल्यामध्ये आम्ही दीक्षाभूमी येथे जातो। ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली अशी दीक्षाभूमी, अशा पवित्र या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी लाखोच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका जात असतात आणि तो बौद्ध उपासक उपासिका रिकाम्या पोटी राहू नये, त्यांचा बौद्ध धर्मामध्ये जे सर्वात श्रेष्ठ दान असते ते म्हणजे अन्नदान असते आणि याच अन्नदानाचं या ठिकाणी वाटप केल्या जात आहे आणि या अन्नदानाचा लाभ घेताना आता आपल्याला हजारोच्या संख्येने या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका देखील दिसलेले आहेत। पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, मी नागरिक वसमत हिंगोली। Press the bell icon. Never miss an update.